विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील 6वं गणित पाहायचं आहे. काय दिलंय बघा. एक मुलगा एका इमारतीपासून 48 मीटर अंतरावर उभा आहे. त्या इमारतीच्या वरच्या टोकाकडे पाहताना त्या मुलाला 30 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर त्या इमारतीची उंची काढा. बघा काय सांगितलेलं आहे. एक मुलगा एका इमारतीपासून 48 मीटर अंतरावर उभा आहे. ही इमारत समजू. तिच्यापासून 48 मीटर इथं अंतरावर मुलगा उभा आहे असं समजू. इथं मुलगा उभा आहे. या मुलानं काय केलं, इमारतीच्या वरच्या टोकाकडे पाहिलं. किती अंशाचा कोन झाला पाहताना 30 अंश मापाचा कोन झालेला आहे. ही इमारतीचा बेस आहे. इमारतीचं इथून ते इथं या मुलाचं अंतर त्यांनी 48 दिलेलं आहे. 48 मीटर. नाव देऊ इथं आपण ए बी सी. इथं 90 अंश, कारण कोणती इमारत भिंती 90 अंशाचा कोन करते. बघा आता काय काय काढून घ्यायला लागते मी थोडक्यात सांगते. ही लगतची बाजू दिलेली. काय काढायला सांगितले आपल्याला, इमारतीची उंची. इमारतीची उंची कोणती आहे, ए बी. मग 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती येईल, ए बी. लगतची बाजू कोणती येईल, बी सी. समोरील बाजू छेद लगतची बाजू कोणतं गुणोत्तर होतं, tan. tan 30. हे सूत्र वापरून आपण एबी ची लांबी काढून घेऊ. कारण आपल्याला काय करायला सांगितलं, इमारतीची उंची. तिथं आपल्याला लिहावं लागणार आहे. एबी ही इमारतीची उंची. हे सगळं लिहून घ्यावं लागणार आहे. लक्ष द्या, इकडं सोडवूया. एबी ही इमारतीची उंची. मुलगा कुठं उभा आहे, मुलगा सी या ठिकाणी उभा आहे. मुलगा सी या ठिकाणी उभा आहे. मुलगा सी या ठिकाणी उभा आहे. इमारत आणि मुलामधील अंतर बीसी. इमारत व मुलगा यांच्यामधील अंतर कोणतं आहे, बीसी आहे. बीसी बरोबर किती दिले आपल्याला, 48 मीटर दिलेला आहे. त्यानंतर एबी ही इमारतीची उंची आहे. एबी बरोबर तर काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर काय सांगितलंय, वरच्या टोकाकडे पाहताना केलेला कोणता कोण आहे, वरच्या दिशेने केला असतो उन्नत कोन. खालच्या दिशेने केलेला उन्नत कोन. इथं दिलेलं नाही त्यांनी. वरच्या टोकाकडे पाहताना दिलेलं आहे 30 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. मग मुलाने टोकाकडे पाहताना केलेला कोन. मुलाने टोकाकडे पाहताना केलेला उन्नत कोन. कोणता आहे बघा बरं उन्नत कोन, ए सी बी आहे. कोन ए सी बी हा उन्नत कोन आहे. किती अंश दिले आपल्याला, 30 अंश दिलेला आहे. बी किती घ्यायचा, कोन ए बी सी बरोबर 90 अंश घेतला. आता आपल्याला सम्मुख बाजू काढायची आहे. तर कुठलं गुणोत्तर वापरायचं, सम्मुख बाजू भागिले लगतची बाजू, tan 30. तक्ता तयार चटकन करता यायला हवा. मी याच्या अगोदर दिलेलं आहे बघा, एक शॉर्ट हे तयार केलेलं आहे बघा तुम्ही. लगतची बाजू बीसी. आधी समोरची बाजू घेऊया, एबी छेद लगतची बाजू बीसी.
tan 30 ची किंमत माहिती पाहिजे. 1/√3. AB ची किंमत आपल्याला काढायची आहे. BC ची किंमत 48 दिली आहे. त्यांचा गुणाकार करू. √3 गुणिले AB बरोबर इथं किती येणार 48. म्हणून AB बरोबर इथं भागाकारामध्ये √3 येईल. आता परिमेयकरण करायचं. बघा कसं करूया. AB बरोबर 48 √3 गुणिले √3 छेद √3. म्हणून AB बरोबर 48 √3 छेद 3 गुणिले √3 3 एके 3. त्यानंतर उरला 1 16 आले 16 48. म्हणजे AB बरोबर काय आलं बघा 16 √3 आलं. आता AB ची किंमत ठरलेली आहे 1.73 ही किंमत भरावी लागते. 16 न 1.73 ला गुणल्यानंतर किती येतं बघा 27.68 मीटर येतं. गुणाकार तुम्ही करून पाहू शकता. पहिलं गणित म्हणजे 6वं गणित हे 3 मार्कासाठी पडेल बाळांनो. तुम्हाला 3 मार्क्स किती असणार आहे 3. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब मला व्हिडिओ तयार करण्यासाठी किंवा सोप्या पद्धतीनं तुमच्या पुढं गणित मांडण्यासाठी उत्तेजन देत असतं बाळांनो. बघा आता 7वं गणित 7 हे सुद्धा 3 मार्कासाठी आहे. काय सांगितलंय दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30 अंश मापाचा अवनत कोन करावा लागतो. म्हणजे तो खाली बघतोय निरीक्षक. तर बघा आता हे दीपगृह काढलं आपण. दीपगृहावरून एका जहाज कुठे असणार आहे खाली असणार आहे समुद्रामध्ये. हे जहाज समुद्र पातळी कुठं पाहिलं तर हे वरची स्थिती समांतर रेषा काढून घ्यावी लागती. इथं पाहिलं हा इथं उन्नत कोन होत असतो. हा खाली पाहताना इथं A B C इथं D नाव देऊ आपण. बघा हे दीपगृह आहे. AB हे काय आहे दीपगृह आहे. तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये आधी कसं सोडवायचं ते सांगते पटपट. जहाजाकडे पाहताना किती अंशाचा कोन झालेला आहे 30 अंशाचा कोन झालेला आहे. काय काढायचं हे पटकन लक्षात घ्यायचं. तर जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे म्हणजे BC अंतर काढायचंय. C या ठिकाणी जहाज आहे आणि AB हे दीपगृह आहे. तर याच्यापासून किती अंतरावर आहे काढायचंय. बघा आता कुठलं गुणोत्तर वापरायला लागल. काय दिलेलं आहे आपल्याला कशाची उंची दिलेली आहे दीपगृहाची उंची दिली 100 मीटर. तेच गुणोत्तर वापरायला लागेल. सम्मुख बाजू छेद लगतची बाजू काढून घ्यावी लागणार. म्हणजेच कोणता सम्मुख बाजू छेद लगतची बाजू tan 30 वापरावं लागणार. पुन्हा हे सगळं लिहायचं. काय लिहिणार AB ही दीपगृहाची उंची. AB ही दीपगृहाची उंची आहे. त्यानंतर BC हे काय आहे तर दीपगृहापासून जहाजाचे अंतर. BC दीपगृहापासून जहाजाचे अंतर. जहाजाचे अंतर आहे. हे काय करायचंय आपल्याला BC तर काढूनच घ्यायचे आपल्याला. हे BC बरोबर किती म्हणून विचारलेलं आहे. बघा AB आपल्याला दिलेला आहे तर लिहून टाकू. AB बरोबर किती दिलेला आहे AB बरोबर 100 मीटर दिलेला आहे. त्यानंतर केलेला अवनत कोन कसा येणार आहे D निरीक्षकाने केलेला अवनत कोन. A या ठिकाणी निरीक्षक आहे. A या ठिकाणी निरीक्षक. A या ठिकाणी निरीक्षक आहे. म्हणून त्याने केलेला अवनत कोन. म्हणून त्याने केलेला अवनत कोन. म्हणून त्याने केलेला अवनत कोन कसा येईल DAC असा येईल.
कोण DAC बरोबर किती येणार आहे 30 अंश. हा उन्नत कोण आहे DAC 30 अंश. इथं हा 90 अंश लिहिला पाहिजे. कोण ABC बरोबर 90 अंश. 90 अंश दाखवणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला टॅन साइन काय दाखवता येत नाही, लक्षात ठेवा. हे दोन्ही काय आहेत एकमेकाला समांतर आहेत, म्हणजे उत्क्रम कोण तयार झाला DAC एकरूप कोण ACB. हा सी काढून घेतल्यानंतर पुढची गुणोत्तर आपल्याला सोडवता येतील. कोण DAC एकरूप किंवा बरोबर दाखवू बरोबर कोण ACB बरोबर किती 30 अंश. कारण काय आहे हा व्युत्क्रम कोण आहे, व्युत्क्रम कोण आहे म्हणून दाखवू शकलो. मग आता त्रिकोण ABC चा विचार करू. टॅन किती वापरू, टॅन 30 वापरू. त्रिकोण ABC मध्ये टॅन 30 बरोबर टॅन 30 अंश बरोबर काय येणार, याच्या समोरील बाजू कोणती येईल AB, छेदलगतची बाजू कोणती येईल BC. टॅन 30 ची किंमत तुम्हाला माहिती आहे का, पाठ झाली, किती आहे 1/3. AB ची किंमत 100 दिलेली आहे. BC काढून घ्यायचा, तिरकस गुणाकार करायचा. इथं BC बरोबर 100 गुणिले √3. √3 ची किंमत तुम्हाला माहिती आहे किती असते 1.73. गुणाकार बी फार सोपा आहे. काय करायचं 173 लिहून त्याच्यावर 2 शून्य द्यायचं, 2 संख्या झाल्यानंतर पॉइंट, म्हणजे किती आला BC बरोबर 173 मीटर. काय आली BC म्हणजे लिहून घेतली आपण. BC म्हणजे काय आलं, दीपगृहापासून जहाजाचे अंतर लिहायचं शेवटी. म्हणून दीपगृहापासून जहाजाचे अंतर, दीपगृहापासून जहाजाचे अंतर किती 173 मीटर. अगदी सोप्या पद्धतीनं अशा प्रकारे झालेला आहे. लास्टचं गणित बाळांनो 8वं गणित, आणि याच्यानंतर राहिलेली गणित दिली जातील. अभ्यास चांगला करा, बेस्ट ऑफ लक. प्रकरणाचाही अभ्यास छान करा. 8वं गणित बघा आता काय, 15 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा 2 समोरासमोर इमारती आहेत. की 15 मीटर रुंदीचा रस्ता आहे असं समजू. हा 15 मीटर रुंदीचा रस्ता आहे, 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 12, ही उंची 12 घेऊ आपण, कारण हिच्यावरून दुसरीकडे पाहायचं आहे. ही मोठी इमारत आहे, हिच्यावरून इथं दुसऱ्या इमारतीकडे पाहिलं असता होणारा कोण इथं तयार होईल आयत. इथं 90 अंश, इथं 90 अंश, इथं 90 अंश. बघा AB नाव देऊ, इथं ABCD वरती काय घेऊ घेऊ. बघा काही नाव दिलं तर चालते, तुमची इच्छा. इथं अंतर किती दिलेलं आहे त्यांनी 12 मीटर उंचीची इमारत आहे म्हणून सांगितलंय. इथं 12 मीटर उंचीची आणि 15 मीटर रुंदीचा रस्ता आहे म्हणून सांगितलंय. या रस्त्याची रुंदी पण दिलेली आहे. अशा प्रकारचं गणित तुम्हाला 6.2 मध्ये असेल इमारतींचं. याच्या अपूर्वी मी सोडवून दिलेलं आहे, बघा ते कसं आहे ते. आता याच्यात काय काय दिलंय ते मांडून घेऊ. काय दिलंय, उन्नत कोण किती अंशाचा होतो म्हणून सांगितले 30 अंशाचा होतो म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर इमारतीची उंची काढायची, कोणत्या मोठ्या इमारतीची उंची काढायची EC ही काढायची. ही लहान इमारतीची उंची 12 मीटर दिलेली आहे. सगळं व्यवस्थित लिहून घेऊ. काय म्हणायचं, रस्त्याची रुंदी BC, रस्त्याची रुंदी BC बरोबर किती दिलेली आहे त्यांनी 15 मीटर. त्यानंतर हे गणित तुम्हाला फक्त 4 मार्काला असेल. पहिली 2 दिलेली ती 3-3 मार्काला आहेत बाळांनो. रस्त्याची रुंदी BC 15 मीटर. त्यानंतर AB ही लहान इमारतीची उंची AB
ही लहान इमारतीची उंची एबी ही लहान इमारतीची उंची म्हणून एबी बरोबर किती दिले त्यांनी 12 मीटर दिलेला आहे. काय सांगितले कुठून पाहिला असता ए या छतावरून पाहिले असता होणारा उन्नत कोन ए या छतावरून पाहिले असता होणारा उन्नत कोन कोणता आहे कोन ईएडी बरोबर किती आला 30 अंश ईएडी 30 अंश आहे. त्यानंतर कोन ईडीए बरोबर 90 अंश हे लिहावंच लागणार. त्यानंतर बघा आता ईसी ही मोठ्या इमारतीची उंची ईसी ही मोठ्या इमारतीची उंची तिथं काढायची आहे ना आपल्याला ईसी म्हणून ईसी बरोबर किती हे काढायचंय. बघा आता हा चौकोन तयार करूया. हा ए बी सी डी हा एक आयत तयार झाला समूह बाजू समान लांबीच्या. चौकोन ए बी सी डी हा काय आहे आयत आयत आहे समूह बाजू समान लांबीच्या. एबी ची लांबी आहे तेवढीच कुणाची असणार आहे डीसी ची बरोबर किती आलं 12 मीटर. त्यानंतर इथं बीसी आहे तेवढीच एडी बरोबर किती आले 15 मीटर. इथं 15 मीटर आली. आपल्याला ही किती आली 12 मीटर. आता पूर्ण याची बेरीज केली पाहिजे तेव्हा त्या इमारतीची उंची येते दुसऱ्या इमारतीची उंची येते किंवा ही पहिली इमारत असं म्हणा. इथं पहिली इमारत असं उल्लेख करा लहान मोठा नाही होणारा उन्नत कोन. तिथं दुसरी इमारत दुसऱ्या असं करा. बघा सम्मुख बाजू काढायची आपल्याला कुठलं गुणोत्तर सम्मुख बाजू भागिले लगतची टॅन 30 पुन्हा टॅन सगळे टॅन 30 वरतीच आहे म्हणून म्हणायचं त्रिकोण ईडीए मध्ये काय दाखवता येईल ईडीए मध्ये टॅन 30 बरोबर टॅन 30 बरोबर सम्मुख बाजू टॅनची कोणती येणार आहे ईडी छेद लगतची बाजू एडी. टॅन 30 ची किंमत किती आहे 1 वर्गमुळात 3 आहे बाळांनो. ईडी ची लांबी किती आहे काढायची आहे. एडी ची लांबी किती दिलेली आहे 15 तिरकस गुणाकार करायचा. कसं येणार वर्गमुळात 3 गुणिले ईडी बरोबर 15 म्हणून ईडी बरोबर इथं काय येईल 15 छेद वर्गमुळात 3. पुन्हा याचं काय करून घ्यावं लागणार आहे आपल्याला परिमेयकरण म्हणून ईडी बरोबर कसं येणार 15 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 खाली वर मांडून घ्यावे लागणार आहे तिथं. मग ईडी बरोबर 15 वर्गमुळात 3 छेद 3 येईल 3 एके 3 3 पाची 15 म्हणजेच ईडी बरोबर काय येईल 5 वर्गमुळात 3. ईडी बरोबर 5 गुणिले 1.73 ची किंमत काढायची आहे बघा 1.73 गुणिले 5 5 त्रिक 15 5 हच्च्याला 1 7 5 35 आणि 1 36 6 हच्च्याले 3 5 1 5 5 आणि 3 8 8 पॉइंट किती आलं 65 बरोबर 8.65 मीटर आलं. आता काय करायचं ईडी ची लांबी आली. आता आपल्याला काय करायचे ईसी ची पूर्ण लांबी काढायची आहे म्हणून ईसी बरोबर काय येणार ईडी अधिक डीसी. ईडी किती काढली आपण 8.65 इथं 8.65
8.65 अधिक डीसी किती आली आपली 12. बघा बेरीज करा. तिथं करते 8.65 अधिक इथं 12.00 येणार. इथं 65 आहे असेच राहणार. 8 आणि 2 10. 20.65 मीटर आली. 20.65 मीटर कशाची लांबी आली. इसी म्हणजे दुसऱ्या इमारतीची काय विचारलेलं आपल्याला उंची. म्हणून दुसऱ्या इमारतीची उंची काय येणार आहे. इसी बरोबर 20.65 मीटर. हे झालं आपलं उत्तर. थँक्यू विद्यार्थ्यांनो. पुन्हा भेटू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.